पद्मिनी दिवे बोरोळे मयुरी संस्कृत क्लासची संचालिका। संस्कृत हा विषय मुलांना अवघड जाणारा विषय आहे आणि अवघड जाणारा विषय सोपा कसा करावा यासाठी मी गेल्या 20 वर्षापासून मेहनत घेते आणि त्या मेहनतीची फलश्रुती म्हणजे माझे तुम्ही सर्व विद्यार्थी। अभ्यास करत असताना संस्कृत विषयाची भीती का? पाठांतराचा विषय आहे, आउट ऑफ मार्क देणारा विषय आहे। संस्कृत विषयाचे एक वैशिष्ट्य असं आहे की संस्कृत विषयानं पाठांतराची तुम्हाला सवय लागते, तुमच्या बुद्धीला सवय लागते, बुद्धीमध्ये साठवून ठेवण्याची क्षमता वाढते, धारणा शक्ती वाढते आणि त्याचा फायदा तुम्हाला इतर विषयांना सुद्धा होतो। मग संस्कृत पासून दूर का पळायचं, त्याच्याविषयी नाराजी का व्यक्त करायची? तुम्ही किती जरी नाराज असाल तरी तुम्हाला सर्वात जास्त बोर्डामध्ये मार्क मिळवून देणारा विषय कुठला असणार आहे तर तो संस्कृताचा आहे। मी ठामपणे ते सांगू शकते। एवढ्या कष्टाने एवढं लहानाचं मोठं केलेलं आहे, तुम्हाला प्रत्येक तुमच्या इच्छा आकांक्षा पुरवल्या आहेत, तुम्हाला चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे, चांगले ट्युशन्स लावलेले आहेत। मग आई वडिलांनी जो तुम्हाला खर्च केलेला आहे त्या खर्चाबद्दल तुम्हाला आई वडिलांना परतफेड मार्कांच्या स्वरूपात करायची आहे। मग त्या ठिकाणी तुम्ही काही कमी पडल्यानंतर आई वडिलांना किती दुःख होणार आहे, त्या दुःखाची जाणीव तुम्ही करू शकतो का? अरे समाजामध्ये जात असताना 1 रुपया कमवायला किती कष्ट करावे लागते त्याची जाणीव तुमच्या आई वडिलांना आहे, तुम्हाला नाही। ती जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आणि पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे। प्रत्येकाची हौस मजा, तुम्ही कितीही खट्याळ वागलात, काही जरी केलात तर तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला माफ केले। तुमचं म्हणणं असतं की विद्यार्थ्यांनी काय केलं, आपण शिक्षकाला पैसा दिला म्हणजे ज्ञान मिळतं का? नाही, ज्ञान हे पैशावर अवलंबून राहत नाही। ज्ञान घेण्यासाठी आपल्याला तळमळ लागते,